हे पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेलेत. काउ कॉर्नर मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, तर एक स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये इथे तैनात केला गेला. त्यानंतर 30 सर्कलमध्ये पाहतोय आपण मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट फ्लाइंग स्लीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक, कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक. खूप चांगले क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात आला असता मात्र विकेट किपरनं थोडीशी खराब कामगिरी केली आणि हा चेंडू सोडून दिला. त्याच्यावरती एक धाव आलाय. पंच बॅटला चेंडू लागला होता. 22च्या स्वरूपात ही धाव आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. प्रदीप पवार आसरोटीपाडा टीमकडून पहिलं हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आलेला आणि पहिला चेंडू आपण जर बघितला ना तर खूप चांगल्या प्रकारे त्याने हा पहिला चेंडू हाताळला होता. दुसरा चेंडू देखील बघा किती वेगाने ते हाताळलाय प्रदीप याने. खूप चांगली बॉलिंग, सुरुवात खूप चांगली झालेली आहे. दोन नवीन संघ आपण पाहतोय. सम्राट स्पोर्ट्स सागपडा या असोसिएशन मध्ये आपली 7वी मॅच खेळतोय. त्यानंतर आसरोटीपाडा हा संघ आपण पाहतोय, हा देखील 4थी मॅच खेळतोय या असोसिएशन मध्ये. बघा खूप चांगला फटका खेळला गेलाय, खूप चांगला स्ट्रोक. चेंडूला सरळ पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांकरता चौकार. प्रगटली भवानी यावेळेस बघा चेंडू विकेट किपरच्या मागे वेगाने निघून चाललेला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. हा येतोय चौकार. 22च्या स्वरूपात हा चौकार येतोय. थँक्यू डीजे. चौकार आलाय. आपण आतापर्यंत बघितलं तर 9 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. 2 चौकार आल्यात, एक बॅटच्या स्वरूपात तर एक 22च्या स्वरूपात. पुन्हा एकदा पाहतो आपण खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू पुन्हा एकदा एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. इनफिल्डवर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रोशन. कुठली चुकी होत नाहीये आणि पहिला गडी इथे बाद होतोय. फलंदाज बाद.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेल्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 13 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल येतोय, विशाल मल्लावकर. पावरप्लेचं बंधन जे होतं ते हटलं गेलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. डीप स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक पाहतोय, डीप मिड विकेट. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय वेगवानरित्या हाताला गेलाय, भन्नाट वेग होता या चेंडूवरती. गोलंदाज पाहतोय पण विशाल बघा खूप चांगली सुरुवात झालेली आहे विशालच्या या षटकाला. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं ना तर 13 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 चौकार, 1 सिंगल आणि विकेट देखील आलाय. ओहो काय घडलंय तर इथे नो चेंडूची नोंद झालेली आहे. बिभर चेंडू हाताळलाय. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वेगामध्ये कुठेतरी भरकटलाय आणि बिमर चेंडू हाताळलाय. तर कल्पेश सापटे यांचे आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम कल्पेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलक 14 या धावसंख्येवरती. फुलटा चेंडू ऑन साइडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र गॅप आहे, त्या गॅप मधून चेंडू फरार होतोय. आणखीन एक चौकार. शिवाजी चौकामध्ये चौकामध्ये थँक्यू डीजे. चौकार येतोय, नो चेंडू, त्यानंतर हा चौकार. धावफलक 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. यावेळेस बघा काय फटका केलाय, शफल आणि क्रॉस. चेंडू सरळ आपण पाहतोय रवींद्र दादा पागी, त्यांची दादांची गाडी आहे तिकडे हा चेंडू पाठवलाय. 6 धावा, षटकार. थँक्यू दादा, आपली गाडी सांभाळायची आहे कारण तिकडे जास्तीत जास्त षटकार येत आहेत. आपल्या गाडीवरती चेंडू पडण्याची शक्यता आहे, तर आपण गाडी सांभाळायची आहे. रवींद्र दादा आहेत तिकडे बसलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मित्र देखील आहेत तिकडे. हा षटकार आलाय आणि षटकारांशी धावफलक 24 धावा. 24 धावा धावफलकावरती. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचलेला नाहीये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील पूर्ण, मात्र चेंडू बघा वेगाने तिकडे चाललेला आहे. क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 27 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा पुन्हा एकदा फक्त हलक्या दराने चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट होईल, क्षेत्ररक्षक डीप वरून येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पूर्ण होतोय. बघा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळतंय. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलक जर आपण बघितला तर डेंजर झोनमध्ये मार्गक्रमण करत असताना 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या इनिंगमध्ये आपण पाहतो की आता अद्याप 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडूला कुलकडे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. सीमारेषेजवळ चेंडूला फील्ड केला गेलाय, फेकी झालाय तोपर्यंत बघा पुन्हा एकदा दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 31 धावसंख्येवरती. 31 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक हा घेतला जातोय. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्या ब्रेकमध्ये आपण पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान करूया. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. आपण पण या ब्रेकमध्ये आपले जे पाहुणे आहेत, मान्यवर आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तर मी विनंती करतोय कृष्णाजी लोखंडे यांना की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या
आपला स्वागत आणि सन्मान केला जाईल. कुमार भगली यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत सन्मान इथे करतोय. ग्रुप ग्रामपंचायत फुमनचे आपण पाहतोय सदस्य आहेत कृष्णाजी लोखंडे आणि त्यांचा हा स्वागत सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती सन्माननीय कृष्णाजी लोखंडे त्यांचा हा स्वागत सन्मान मायेची प्रेमाची ही शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद कृष्णाजी लोखंडे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. अमित आलाय, अमित टोपले आणि अमित याने पहिला चेंडू वाईड हाताळलाय. एक्स्ट्रा रन इथे खर्च केलेली आहे. धावफलक 32 या धावसंख्येवरती. बघा खूप चांगला फटका खेळला गेलाय. प्रेम आहे तिकडे आणि बघा प्रेम आणि प्रेमाने झेल पकडलाय. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसतं तर मंदिरावर राहिले नसते कळस. मंदिरावर राहिले नसते कळस. नटपोटाची नाकामध्ये गे अंबा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. हॅलो थँक्यू. आदरणीय सन्मान्य शाहिदभाई अन्सारी यांचं आगमन झालं आहे. मामा वेलकम. आपलं खूप खूप स्वागत आहे या आयोजनामध्ये. त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी मोलाचं सहकार्य लाभतं आणि या ग्राउंडसाठी सुद्धा आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा या प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोटी दुधाई चषकासाठी त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे खूप खूप स्वागत. ओ टू प्रदीप. विकेट इथे डाऊन झाले. धावफलक 32 धावा. 32 32 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला हा फटका इथे केला गेला. एक धाव ही कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 धावसंख्येवरती. 34 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इकडं आपण जर बघितलं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तो या 4 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय साकपाडचा संघ. बघा षडंबुलचा फटका पाहायला मिळतोय. पॉवरफुल झालाय. चेंडू देखील होतोय गोल. 6 धावा हाय तोय षटकार. थँक्यू डीजे. चाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बरेच पण निर्धाव चेंडू होतोय. धावफलक 40 धावसंख्येवरती 40 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू इथे बाकी राहिलेत या इनिंग मधील. षटंबुल करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि बघा थोडंसं जजमेंट हे चुकीचं झालं आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. हाय तोय षटकार. सन्माननीय भावेशी बाबर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. गाव कमिटी पेसा आपण पाहिजे ते अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेला त्यांचं सहकार्य देखील आलेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP डायसवरती या आणि स्थानापन्न व्हा. भावेशी बाबर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आमच्या VIP डायसवरती या आणि स्थानापन्न व्हा. षटकार आले. धावफलक 46.
चरकस मारण्याचा प्रयत्न, विकेट किपर चुकी करतोय आणि बघा चुकीला माफी नाही आहे. चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. हा येतोय नशिबाचा चौकार. या चौकाराने 50 धावा पूर्ण होत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा, 51 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलं आहे. भावेश बाबा तुम्ही इकडे या. थँक्यू डीजे. चला भावेश बाबर या. हर हर महादेव गर्जना देई सह्याद्रीला, गनिमी युद्ध अखंड चाले डोंगर पहारीला. हे राष्ट्रभक्ती आदिमांची प्रखर भारताला, हे प्रखर भारताला. सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी रणंगणी झुंजला, सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी रणंगणी झुंजला. शत्रु सौकरवानी धरिला, कळसुआई कृपा देवगौ पुत्र राघोजीला. हे आदिमांचा शत्रु सौकरवानी धरिला, कळसुआई कृपा देवगौ पुत्र राघोजीला. हे राघोजी सैन्य ब्रिटिशांना जुनरत हा भिडला, विजयी पडकी झेंडा हा मुलखात फडकला. हे राष्ट्रभक्ती आदिमांची प्रखर भारताला, हे प्रखर भारताला. सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी रणंगणी झुंजला, सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी रणंगणी. मी या ठिकाणी विनंती करतोय, उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्मान्य शाहिदजी अन्सारी यांना आम्ही टॉस बॉक्समध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्मान्य कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्मान्य श्री शाहिदजी अन्सारी यांचा शुभ सत्कार या ठिकाणी केला जातो. मी अक्षय घरत आणि अजित घरत यांना विनंती करतोय, त्यांच्या दोघांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोटी या आयोजनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण देऊन शाहिदभाई अन्सारी यांचा सत्कार करणार आहोत. शाहिदभाई अन्सारी जिथे कमी पडतील तिथे नक्कीच या आयोजकांना तो सहकार्य करत असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नक्कीच मैदानासाठी त्यांनी मोलाचं सहकार्य लाभलं. शाहिदभाई अन्सारी आपण या आयोजनात सहकार्य दिलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्याला विनंती करतोय की आपण लगेच मंचावरती असं नसतं व्हावं. तर त्यानंतर एक सत्कार अजून आहे, फक्त काही मिनिटाचा अवधी आहे कारण की कॅमेरा या ठिकाणी फोकस आहे. तर भावेश बाबर यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे आणि मी ऋषी शेलार यांना विनंती करतोय. ऋषी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. या भावेशजी या आणि ऋषी आपण सुद्धा या. कुमार बगले यांना विनंती करेन आपण सत्कार या ठिकाणी घेऊन यावं. मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत.
भावेशजी बाबर यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलंय. नेहमी मोलाचं सहकार्य लाभत असतं. भावेश बाबर यांच्या माध्यमातून पेसा कमिटीचे अध्यक्ष आहेत पोमण विभागातील आणि आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान ते शिलेदार सुद्धा आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू भावेशजी. आपण असं नसतं बाबा अशी मी आपल्याला विनंती करतोय. ओव्हर टू ग्राउंड. तर चला पहिलाच चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आणि 4 धावा आल्यात. टार्गेट जे आहे ते एकूण 51चं टार्गेट आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल मालकर आणि विश्वनाथ मलावकर आणि विशाल मलावकर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. असरोटीपाडा या संघाच्या माध्यमातून ही ओपनिंग पेअर आहे आणि या ओपनिंग पेअरनं धावा बनवायला सुरुवात केली असं काय सांगायला काहीच हरकत नाही. आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल कारण की भरपूर धावा बनवल्या गेल्या. त्या म्हणजेच सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या संघाने 3 षटकांमध्ये 51च्या टार्गेटमध्ये भरपूर धावा आहेत. मात्र डिफेंड करण्यासाठी त्याच प्रकारची एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज कुणाल दरम्यान हा चेंडू जातोय डीप पेक्षा कव्हर रिझन मधनं 4 धावांसाठी जाईल चौकार. क्या बात आहे. सुंदर अशी गीत वाजवली गेली. छोटीशी आशा ही नक्कीच असायला हवी. जिंकण्याची असायला हवी आणि पुढे जाण्याची असायला हवी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कुणाल येतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो. चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू झाला सीमारेषेच्या बाजूला. सुंदर क्षेत्ररक्षण झालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. विशू असं नाव या ठिकाणी बघायला मिळतंय जर्सीवरती. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. धाव फलक पुढे सरकला गेला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 12 आणि सन्मान्य मान्यवरांच्या माहितीसाठी हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा लो गट आहे. लो गटाचे मॅचेस आज चालू आहेत. ज्यांच्याकडे एकही ट्रॉफी नाही आहे त्यांच्यासाठी एक दिवस राखीव ठेवला जातो. तर एक चांगली आखणी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगारी यांनी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. दरम्यान एक चांगला चेंडू पंचांकडे पाहिलं होतं खेळाडूने. धाव फलक आपण पाहू शकता थांबलेला आहे ते म्हणजे 12 या धाव संख्येवरती. विच टीम विल हिट दिस मोमेंट सिक्सेस आणि मोस्ट सिक्सेस कोण मारेल जास्तीत जास्त कुठला संघ षटकार मारेल हे सुद्धा तुम्हाला विचारलं गेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न सुद्धा विचारले जातात की कुठला संघ जास्त षटकार मारू शकतो. अपील झाले होते मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच पंचांच्या मानामध्ये कुठलीच या ठिकाणी शंका नाही आहे कारण की आपण जर पाहिलं साऊंड क्रिएट झाला होता मात्र पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत. षटक झाले समाप्त. धावसंख्या आहे ती 12. कालच्या दिवसामध्ये अजय पाटील कामन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी वेळ दिला होता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकताय सन्मान्य श्री शाहिदजी अन्सारी कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि या मैदानासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ते मान्यवर आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यानंतर आपण पाहू शकता भावेशजी बाबर स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून सुद्धा आलेले आहे. तसेच आमचे डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ पोमन ग्रामपंचायत कृष्णा लोखंडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत. आपल्या विभागातील एक चांगलं नेतृत्व या क्रिकेटचं आणि स्वर्गीय ज्ञानेश्वरदादा सापटे यांचे सुपुत्र कल्पेश सापटे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे आयोजक उपस्थित असलेले. हा पेलार सागपाडा आहे.
सागपाडा जो संघ आहे तो पेलारचा आहे. हा जो सागपाडा तो पेलारचा सागपाडा आहे. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा हा संघ जर आपण पाहिला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हो मिसफिल्ड झाली आहे आणि धाव फलक मात्र 1 पुढे सरकेल. शतरक्षण नक्कीच खराब करून जमणार नाही आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने मॅचेस ज्या खेळलेल्या आहेत सम्राट स्पोर्ट्स संघाने, ते शतरक्षणामध्ये थोडीशी नक्कीच सुधारणा आपल्याला बघायला मिळाली. फक्त एकच शतरक्षण जे होतं विजयाच्या माध्यमातून थोडंसं मिसफिल्ड झालं होतं. धावसंख्या आहे ती 14. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडूला. चेंडू पडल्याच्या नंतर आपण जर पाहिला थोडासा आतमध्ये येताना दिसतोय. बघा आमचे पंच आहेत नितेश भोईर, चांगलं पंच, ते सुद्धा नालासोपारा वालेपाडा परिसरातील एक अतिशय चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर रुपेश दांडेकर चिंचोटी युनिटी स्पोर्ट्स संघातले, ते सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. त्यामुळं अनुभवाची नक्कीच कमी नाही आहे सध्या तरी. भरपूर कमेंट सुद्धा येताना आपण पाहतोय. पाहणं गरजेचं आहे चिंचोटी संघ जो आहे तो जास्त षटकार मारतोय की मग सम्राट स्पोर्ट्स सागपाडा. तर सागपाडा संघाच्या बाजूने थोडंसं जास्त कल दिसतोय प्रेक्षकांचा की ते षटकार जास्त मारू शकतात. मात्र त्यांची इनिंग झालेली आहे. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये खेळलाय तो म्हणजेच फलंदाज विश्वनाथ यांच्या माध्यमातून, विशाल आहे, विशाल यांच्या माध्यमातून. दोन्ही मालवकर बंधू आहेत, विश्वनाथ आणि विशाल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15. जे टार्गेट आहे ते आहे 51चं. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर अजून सुद्धा 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. 8 चेंडू 36 धावा. इथे मात्र एका मोठ्या फटक्याची गरज आहे सामन्यामध्ये जर यायचं असेल तर. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक आहे, चेंडूला थांबवू शकेल का तर नाही असं उत्तर आलं. मात्र बॅकिंगला आलेल्या शतरक्षकाने चेंडूला थांबवला आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. ऋषी पिलाना आणि याने विशालाला गुड शॉट असं म्हटलंय कमेंटच्या माध्यमातून. ऋषी आपलं खूप खूप स्वागत आहे या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अजय कोम, विजय जोगारी यांच्यासाठी कमेंट केलेली आहे. तर षटक समाप्त झाला. 6 चेंडू आणि आता 6 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. जो संघ मैदानामध्ये खेळतोय तो म्हणजे असरोटीपाडा या संघाला. दुधाई स्पोर्ट्स असरोटीपाडा विरुद्ध सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेलार या 2 संघादरम्यान मॅच सुरू आहे. आणि ही मॅच क्रमांक आहे ती म्हणजे आजच्या दिवसाची 5. वेळ झालाय जवळजवळ 12:15 वाजलेत आणि आज अंतिम सामना खेळवायचा आहे. त्यामुळे जवळजवळ 2 सामने आपल्याला एक्स्ट्रा बघायला मिळतील. तर विनंती असेल की थोडंसं वेळेबद्दल मर्यादा राखा, कारण की हे जे मैदान आहे या मैदानावरती मला वाटते नक्कीच येणाऱ्या काही दिवसानंतर स्पर्धा आहे. आणि या मैदानावरती आपण जर पाहिलं तर जरा या मैदानाचा रेकॉर्ड आहे की लवकरात लवकर सामने या ठिकाणी होत असतात. तर तीच परंपरा आपण सुद्धा राखणं गरजेचं आहे. सागपाडा संघाला सुद्धा विनंती, आपण सुद्धा त्वरित हालचाल करा. 6 चेंडू 34 धावांची गरज आहे. 6-34. गोलंदाजी मार्कवरती संदीप चावरा. संदीप आलाय गोलंदाजीला. यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होताना आपण पाहू शकाल. आदरणीय सन्मान्य सुनीलजी पागे यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. आमचे प्रमुख सल्लागार आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. दरम्यान हा हवेमध्ये चेंडू खेळला, चेंडू खाली शतरक्षक येतोय, मात्र हा चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वेलकम सुनीलजी पागी, खूप खूप स्वागत आहे आपलं. धुळ्याचा प्रवास करून रात्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काल फोटो पाहिले धुळा या ठिकाणी पोहोचले, मात्र सकाळी पाहतो तर नक्कीच कामांमध्ये हजर झालेला. त्याचा अर्थ ड्रायव्हर मजबूत असावेत, कसाराचा घाट त्रास दिला नसावा. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच चेंडू फलंदाजाला बीट करतोय, शतरक्षकाला बीट करतोय. थर्ड मॅनचा शतरक्षक गेला, लेग साईडच्या दिशेने चेंडूला फील्ड केला आणि
तोपर्यंत धाव फलक पुढे सरकलं गेलं ते म्हणजेच 22. किती धावांची गरज असेल तर आपण पाहू शकता अजून सुद्धा 4 चेंडू 29. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळाय मात्र फलंदाज थोडासा डिसबॅलन्स झाला होता. फटका चांगला होता मात्र खाली क्षेत्र नव्हतं, तिकडे शतरक्षक उभा आहे वाईड डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धाव फलक पुढे सरकला 1 न. आता मात्र 28 धावांची गरज. 3 चेंडू शिल्लक, फक्त 3 चेंडू मध्ये 28 धावा. सामना थोडासा दूर चाललाय असुरोटी पाडा संघाच्या. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये दरवळत असताना धाव फलकावरती 1 धावेनं परत भर पडल्या. आता 27 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते 2. विशाल चांगली बॉलिंग करतोय असं प्रेक्षक सांगतायत, ऋषी सांगतोय. अरुण डबका गुड बॉलिंग विशाल. अरुण डबका यांच्या माध्यमातून सुद्धा म्हटलं गेलंय. खूप खूप आभार. रोशन पारदी कोहे इकडनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच कमेंट करतात. खूप खूप स्वागत रोशन. चेंडू 1 चेंडू शिल्लक आहे. धावांची गरज अजून सुद्धा असेल. एका चेंडूमध्ये 21 धावांची गरज असेल. एका चेंडूमध्ये 21 धावांची गरज, 21 धावांची गरज. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेलारच्या बाजूनं 63% आपल्याला कौल आलेला दिसतोय षटकारांच्या बाबतीत. मात्र किती कोणी षटकार मारले ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. दरम्यान हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. सामना या ठिकाणी संपलेला आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये, कारण की 3 षटकं पूर्ण झालेत. 21 धावेच्या फरकानं सामना जिंकलाय तो म्हणजेच सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेलार या संघाने. कुठल्या संघाने किती षटकार मारलेत तर आपण पाहू शकता. सर्वात जास्त षटकार लागलेले आहेत ते